वायर येते कोणतं भाई रिमोटली जो ना कौन सा ये क्या ऊपर वाला? अरे असं कसं मोबाईल पे ढकल दो बड़े सर कौन सा वाला बोल रहे हैं? ये बोल रहे हैं थोड़ा ये ऑडियो दे रहे सचिन। हेलो 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 ओके ओके कैमरा इधर से लगा है उसका उल्टा। 1 मिनट रुक जाए। ये सुशील का ठीक है आवाज डायरेक्ट एम्बियन्स। अरे पण ते फ्रेम उलटी जाईल ना कोणाचे दे हा कोणाचे दे आपाची उलटी जाईल ना तेच बरोबर आपा को फ्रेमिंग से नहीं ऑडियो है ना दिखना बस। भाई लिए आपने थोड़ा सा नहीं हो रहा ना वो एक साइड चले जा रहा है एक साइड चल रहा अरे यार अरे कम करो ना उसको 16-14 कुछ तो भी तुम्ही शांत बसता का? हा रोल रोल कसला थांबा ना जरा कपिल तुम फ्रेम लाइट दिए हुआ सर निकल रहा है सर निकल मर आगे बंद करेंगे। चलो रोल करना है। दिख रहा ना वो रोल असं जो प्रकरणी कोर्टामध्ये सुनावणी झाली सगळी माहिती तुमच्यापर्यंत आली असेल काय म्हणाल नाही पहिले काय त्यासोबतच कृष्णा आंधळे नाशिकमध्ये असल्याचं सांगितलं जाते पण पोलिसांना सापडत नाही 3 महिने हे सगळं सुरू आहे। ती मात्र शोकांतिक आहे दुर्दैव आहे की तपास यंत्रणेला तो एक फरार आरोपी सापडत नाही त्या आरोपींना मोबाईल फेकून दिलेला सापडत नाही बाकीच्या काही गोष्टींमध्ये तत्पर असते परंतु संतोष भैयाच्या बद्दल जाणून बघूनच असं केलं जातं काही पण शंका इच्छुक आणि शंका कुठे पण नाही ना। आता 3 महिने उलटून गेले त्याला आरोपी सापडत नाही आणि 3 महिने उलटून गेले तरीही एकही आणखी आरोपी नाही। दुसऱ्याचं एखादं जर मॅटर असतं तर आतापर्यंत ती साधी मदत जरी केली एखादा ऍक्सिडेंट झाला आणि त्याच्यात जरी मदत केली तरी तो का केली अमुक तमुक कुठाने म्हणून त्याला उठवी दे। एखाद्याची सहज आपण कुंकड काय मोटरसायकल काय नेली तरी पण गुन्हे दाखल करते त्यांना जर करायचे असतील तर। पण या खून करणाऱ्या आणि खंडणी मागणाऱ्या आरोपीला गाड्या दिल्या घरं दिले राहायला पैसे दिले त्यांना कुंकड वाटून पळून न्यायचं हे मार्ग त्याच्यासाठी काही पोलिस पण त्याच्यात मार्ग सांगायला होते किंवा त्यांना कायदेशीर पळवाट सांगायला होते पोलीस अधिकारी सुद्धा काही पोलीस 100-150 जण हे बातमी एवढी येडे जनता नाही जनतेला सगळं कळतंय। पण आता सुनावणी सुरू झाली फाशी मात्र 100% सगळ्याला होणार म्हणजे हा त्या काल खोक्याला प्रयागराज मधून पकडलं याला काही पकडू शकलं नाही। दुसरीकडे प्रशांत कोरोडकर सुद्धा म्हणजे अजून ते कोर्टाची कारवाई झाली नाही। या सगळ्या गोष्टी आहेत त्या जाणून बुजून सरकारी यंत्रणा आणि पोलीस यंत्रणा काम करतात असं वाटतं भेदभाव करतायत 100% त्यात काहीच बदल नाही की संतोष भैयाचे आरोपी सापडत नाहीत बाकीचे सापडले जातात आवडतं म्हणजे भेदभाव 100% केला जातो। बाकीच्यांना सूट दिली जाते कोणीतरी कार्यकर्ता असतो कोणीतरी पाहुणा असतो कोणीतरी काहीतरी बिल्डर असतो कोणीतरी भ्रष्टाचारी असतो म्हणून हे सरकारच असे भ्रष्टाचाराचे पार्टनर करणाऱ्यांचं सरकार आहे पार्टनरशिप हे भ्रष्टाचाराचे पार्टनरशिप करणारं सरकार इतके भ्रष्टाचारी जवळ घेऊन बसले ते त्यांना आता चालते म्हणजे भ्रष्टाचार पार्टनरशिप करणारं हे सरकार। धनंजय देशमुखचा साडू किणकर त्याचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आज त्याला आता तो सुद्धा शरण आलेला काय हे काय आहे बघा मला तर असं वाटतंय परवापासून मी कालच आपल्या पत्रकार बांधवांना सुद्धा बोललो अंतरवालीतच की असं दिसतंय परवापासून ये आणि ते तू महा मी तो असं करत सुरुवात केली फक्त संतोष भाईच्या मॅटरचं लक्ष हटवण्यासाठी 100% हेच करायला काही काढायला कोणाचं पण अरे असं एक माणूस सापडणार नाही म्हणतो कोणाचं काय काहीतरी झालेलंच आहे
हे खेळ खेळायले गोट्या खेळल्यासारखा. तुम्ही समर्थन करता त्या मारहाणीचं? अरे मी तसं नाही म्हणलो, मी आता कोणच नाही केलं ते करीन होय. यांनी एकमेकाच कार्य सुरू केले म्हणजे यांना तर लक्ष हटायचं. लक्ष हटायचं. अरे मी महाराजांनी समर्थन म्हणलोच नाही. मी काय सांगितलं, यांना संतोष भैयाच्या प्रकरणापासून लक्ष हटवायचंय म्हणून हे एकामेकाच्या कार्यकर्त्याचं काढायला जात आहे. राजकीय डाव म्हणून याला आता आपण हे त्याचं काढित आहे, ते त्याचं काढित आहे, आता किती काढतील त्यांच्या कार्यकर्त्याची. मग हे कोवर याला चालू ठेवायचे आता मीडियाच्या बांधवांच्या माध्यमातून सुद्धा करायचं आता यांना. आणि ते संतोष भैयाचं मॅटरचं लक्ष हटवायचं. ते सत्य आहे, खोटं म्हणू नका. हे काय समर्थन नाही समर्थन नाही करणार. आपण कव्हा करणार तर त्या सगळे टाकले तरी 5 मिनिट राहिलं आपल्याला कळतच नाही. तुला आपल्याला काय होतं बरं का, मी आता तुम्हाला सत्य सांगतो काय होतं. राजकारणी लोक एखाद्या प्रकरणात जर घुसले तर सामाजिक प्रश्न सोडायला आमच्या सारख्याला अडचणी आहे. हा हे नंतर एखादा मॅटर दाबायसाठी असे सुद्धा शाळा आतून खेळू शकते. तो मला दाखव, मी तो दाखवतो, म्हणजे आता हे दाखवदाखी सुरू झाली आता. आता त्यांनी त्याचं दाखवायचं, आता हे त्यांचे दाखविते ना. बघा तुम्हाला थोड्या दिवसात ऐकायला आता हे त्यांचे सांगायला सुरू करते. म्हणजे हे गोट्या खेळायसारखा खेळ आहे. काय उद्देश आहे की 2-2, 2.5, 3-3 वर्षापूर्वीच्या क्लिप्स ज्या बाहेर आलेल्या, ज्यांच्यात भांडणं झाली, मारामार झाली, त्यांच्यात पॅचअप झालं, ते एकमेकाला बोलत आहेत, ते एकमेकाच्या विरोधात तक्रारी पण नाही, पण ते व्हिडिओ काढून आता राजकारण. साहजिकच सगळ्यांना ही गोष्ट कळते आता की हे एवढं मोठं प्रकार आहे. धनंजय मुंडे 302 मध्ये येतोय, 100% पुराणी जॉब मध्ये येणार. आणखीन 6 रुपये सुद्धा होणार नाही आले तर सरकार संशयाच्या भोवऱ्यात जाणार. त्याच्यामुळं यांनी हे वेगळे डाव खेळत येत वाटतं. आतून एकच मी मागच सांगितलं होतं की हे ज्या अर्थी एकमेकाशी बसलेत उठलेत याचा अर्थ आतून बऱ्याचशा गोष्टी शिजलेल्या. त्याच्यात हे मॅटरची संतोष भैयाच्या यांनी पद्धतशीर पराला विल्हेवाट लावलेली सगळ्यांनी होतं नाही सगळ्यांनी. म्हणून आता काहीतरी पाहिजे. रडायला मग तो हल्ल्यासारखं कर, मी रडल्यासारखं करतो. आता हे कमी काढणार म्हणल्यावर आता त्यांचे काढले म्हणजे हे यांचे बी काढणार आणि यांचंच चालणार. आता तुमचं कव्हर चालू द्या, यांना पार्टीला हातू जेला सोडू द्या, सडवा यांना. पण हे आमच्या प्रकरणाचं काय आहे, सामाजिक प्रकरणाचं तुमच्यामुळे वाटलं होतंय ना. आता जो न्याय इतर मारहाणीला मिळाला पाहिजे तोच या मारहाणीला मिळाला पाहिजे. सोड येत नाही पाहिजे म्हणतो इथं हाडसूला सोडून टाका यांना. पण उद्देश हातून हा मला तर विचित्र दिसतो. हातून विचित्र उद्देश दिसतोय. कारण हे त्याच्या कार्यकर्ते काढणार आता काही दिवस. आता ते त्यांच्या कार्यकर्त्याचे काही दिवस काढतात. आम्ही आता सामान्य लोकांना तेच बघायचं. संतोष भैयाचं प्रकरणाची विल्हेवाट लावायची तुम्हाला. आता हेच बघायचं. इथून मग झोपले होते का? इथून मग वर्ष 2-2, 3-3 वर्षाचे विषय काय पाहिजे. इथून मग झोपले होते का? आताच नेमके कस काय एवढाच प्रश्न आहे. समर्थन नाही, आताच नेमकं कस काय. म्हणजे तुम्हाला 1.5-2 वर्ष एखाद्या मी चांगलं, तुम्ही मला चांगलं वाटतं तर आता तर अचानक कस काय. हे बघा, हे आमची भोळी बाबरी खेड्यातली भावना. आताच कस काय इथून मागं नव्हतं तुम्हाला माहिती. हे 100% संतोष भैयाचा प्रकरणाचं यांनी पद्धतशीर विल्हेवाट लावलेली. त्यांनी असं हे केलं की ठरवून मीडियाला, काही मीडियाच्या प्रतिनिधीला व्हिडिओ पाठवायचे, त्याच्याकडून बातमी करायची, ठरवून इंटरव्ह्यू द्यायचे, असे प्रकार सुरू झाले असं कळत नाही. त्याच्याबद्दल तुम्हाला काही मी मीडियाला तर नाव आवडत नाही अजून नाही पहिल्या लोक म्हणतायत तसं नाही. लोकांना जाऊ दे, लोक म्हणजे टोळीच असं. पण मी जे खरं आहे ते सांगतो. यांनाच नाही कळ दिसतोय की एकामेकाच काढायला लागले त्याचा. गोरगरिबाच्या सामान्याच्या मॅटर मध्ये असं काहीतरी घुसवायचं. हे बघा, पुन्हा ते सांगतो तुम्हाला. सामाजिक प्रकरण यांच्या नादाला लागून आमच्यासारख्याने काय करायचं. हे जर असं ढवळीत राहिले, एखादा सामाजिक प्रश्न उचलला की यांनी असं हे ढवळायचं, याने त्याचं काढायचं, त्याने त्याचं काढायचं आणि बोलायला गेलं की मग समजा पुन्हा म्हणणार समर्थन करता काय. म्हणजे हे चांगलं नाही याचं. आता संतोष भाई प्रकरण सामाजिक, त्यात हे राजकीय बाबू घुसली मध्ये, घुसले आता हे सुरू केलं. आता लोक हेच बघायचं नुसतं संतोष भाईची किती क्रूर हत्या झाली, त्याच्या लेकराचे किती हाल, ते महादेव मुंडेचं काय, ते गीतेमध्ये त्याचं काय, सोमनाथ सूर्यवंशीचं काय. आता ते सोडून आणि नुसतं हेच बघायचं. अहो माणूस ते सापडणार काहीतरी तक्रार नाही झालेला म्हणून, थोडीफार का ना तक्रार, शागळी, बोलाबोली. आता काय साधं चालता बी काय झाले, मग ते बी दाखवायला सुरूच करणार आता. म्हणजे हे एकमेकाचं काढणार आहेत. आता असं चित्र आहे. आता ते यांचं काढलं, त्यांचं काढलं, लगेच ते दुसरी पिढी उठणार यांचं काढणार.
अरे याला सगळ्यांना धरा, यांना काय करा, वेगळ्या जेल बांधा, त्यात म्हणजे ऊन सुद्धा नाही गेलं पाहिजे, उंची एवढं सुद्धा असं वरून छताचं, आणि कायमचं कोणून टाका. पण हे बघा, जर कदाचित तुमच्या डोक्यात जर असं असेल ना, संतोष भाईच्या प्रकरणाला वेगळं वळण द्यायचं, तर तुमच्यासारखे महापापी नाही दुसरे. हे कोण करून घडून आणते असं तुम्हाला वाटतं? सरकार दुसरं कोण असतंय? भ्रष्टाचाराचं पार्टनरशिप असलेलं सरकार. बरं, हे सगळं सुरू असताना अधिवेशनामध्ये या विषयावर अधिक चर्चा झाली असते असं म्हटलं जात होतं. पण औरंगजेब पहिल्या दिवशी आला, त्याच्यानंतर झटका, त्यानंतर हलाल, हे सगळे मुद्दे समोर आलेले आहेत. हे मुद्दामून केलं जात आहे का काय? तुमचं काय? लोकांनीच हुशार होणं गरजेचं आहे की हे असे लोक जाणून बुजून काही विषय काढते. संतोष भाईचं प्रकरण राहतं, सोमनाथ सूर्यवंशीचं राहतं, शेतकऱ्यांचं पाठीमागं राहतंय, लाडक्या बहिणीचा पाठीमागं राहतंय, जे मोठमोठाले प्रकरण आहेत ना, जाणून बुजून पाठीमागं राहते. त्या औरंग्यांमध्ये आणून गेलेले धरून कशाला आलं गाडी इकडे तिकडे मारायचं, आणलं लोकांच्या मग कुठलं धरून तर आता काढिते, हे काढा ते काढा, काढायचं कसा जायचं काढायची. उगा नुसते लोकांना ना गेल्या विधे निवडून येऊस तर दर वेळेस लोकसभेला वेगळाच येतो कुणीतरी, विधानसभेला वेगळाच आणत कुणीतरी. आता वेगळा सापडून आणला, महानगरपालिका, आता जिल्हा परिषदेचा, आता पुन्हा सापडून आणला. लई लोकांना येण्यात काढी देत राहू. मध्येच परत हलाल आणि झटका आला ना, ते काय मटण कसं चर्चा सुरू आहे. म्हणजे हे सगळे जे प्रकरण आहेत, हे मूळ प्रकरण दाबण्यासाठी हे नवीन उपकरण काढलं जाते काय? झटका ना हवा म्हणजे काय? ते झटक्याचं बकऱ्याचं मटण असं ना, मटण, कोंबडा, बकरा, ते झटका आणि हलाल. नाही तर तुमच्या मित्रांनी, कोकणातल्या मित्रांनी हा विषय लावून धरलेला आहे. राणी ते विद्वान माणसं ते सगळ्या अवघड असते. ते असलेच नाव देणार, ते कुठे लावून असले नाव देत असते. त्यांना आता स्वामित्व सिद्ध करायचं असतं. पाटील साहेब, तुम्ही म्हणताय फोकस हटतंय, लोकांचं लक्ष हटतंय, त्या लोकांचं लक्ष त्याच्याकडे आणण्यासाठी काय करायला पाहिजे? तुम्ही काय भूमिका घ्याल पुढे? मी आज सांगितलं ना की सामाजिक प्रश्न सोडवत असताना हे लोक राजकीय याच्यात घुसले का अस्तित्व विल्हेवाट लागते. मी आज शब्दाने वापरतो. त्या दिवशी हे प्रकरण घडलंय 1 महिन्यापूर्वी, ही काळचे, तेव्हापासून मी सांगतो की विल्हेवाट व्यवस्थितपणाला लावते एखाद्या प्रकरणाची. पण लोकांनी सावध झालं पाहिजे. आता बघा, तुम्हाला खरं सांगतो मी, की हे काम करायचं काढीत राहणार आता चांगले 2-4 महिने, कारण लय मोठी संख्या आहे जिल्ह्याची. कोणाचं पुढे काहीतरी झालेलं, याचं काढून लावलं, त्याचं काढलं गेलं लावलं, हे सुरू होणार आता. कारण ते त्यांचे बी काढणार आता, येऊन काढीला मला. म्हणून लोकांनी सावध होणं लय गरजेचं आहे. सामाजिक प्रश्न सोडत असताना आपण कायम गोरगरिबांनी एकजूट एका बाजूलाच पाहिजे. आणि संतोष भैयाचं प्रकरण आम्ही एका बाजूला जाऊ देत नाही. तुम्ही टेन्शन घेऊ नका. मला सगळ्या पक्षाचे नेते आहेत ना, तुम्ही टेन्शनच घेऊ नका. उलशी सुद्धा ते बाजू देऊन देत नाही. मला काय एवढे हाणायचं हाणा इकडं, आणि ते राजकारण आहेत. आता आपण इथून पुढे त्यांच्या प्रश्नाची उत्तर बी नाही त्यांना. त्यांचा स्वच्या सापडू, नाही तर डोक्या सापडू, नाही तर त्यांच्या कुणी सापडू, ते धरायचे म्हणजे जाऊन द्यायचे तिकडे. ते आता इकडे येऊन देत नाही. आता आपण आपल्या वाटत एखाद्या याचा प्रश्न विचारणं म्हणजे एखादा मॅटर किचकट असतं, जाऊ द्या देऊ. अरे हे रोजच काढायला लागले. आणि आम्ही इकडचं घेतो मराठा आरक्षणाचं सोडून, सोमनाथ सूर्यवंशीचा, संतोष भाई सोडून, आणि यांच्याच वस्तूत उत्तर देत. ते तिकडे ते नेता आणि किंवा त्याचा कार्यकर्ता, तुम्ही तुमचं लफडं बघा म्हणायचं तिकडे आलं. ते त्याला फड्यात गोरगरिबांनी आता पुढे टेन्शन बी घ्यायचं नाही, नुसतं बघायचं फक्त टीव्हीला आलंय. आणि आपलं संतोष भाईचा प्रकार, सामान्य माणसांनी सामाजिक प्रश्नाकडे आपण आपल्या ताकदीने राहायचं. इथून पुढे महाराष्ट्रातल्या सामान्य जनतेने आणि विशेष करून मराठ्यांनी असं डोक्यात ठेवायचं. आता आपल्या प्रकारावर आपण फोकस ठेवत जायचा. कोण आला गेला तर जाय. आपण आपलं सरळ राहायचं आता एखाद्या मॅटरवरती. आणि आपली शक्ती आपल्या गोरगरिबाच्या सामाजिक प्रश्नासाठी संतोष भाईसारख्या ताकदीने उभा राहायचं. असं आहे की बीड जिल्ह्यातल्या पोलिसांनी गेल्या काही दिवसापासून आपल्या जे नेम प्लेट आहे त्याच्यावरच आडनाव हटवलंय. आणि त्यांचं म्हणणं आहे की पोलीस म्हणून ओळख झाली पाहिजे, की कुठल्या जातीचा आहे, कुठल्या धर्माचा आहे, त्यापेक्षा तो पोलीस म्हणून लोकांमध्ये समजला गेला पाहिजे. याबद्दल तुमची काय मत आहे? कारण तुम्ही त्या जिल्ह्याचं प्रतिनिधित्व करतात आणि जातीवाद वाढल्यामुळे अशा पाऊल पोलीस अधीक्षकांनी उचललं. वाईट गेलं धनंजय मुंडेच्या टोळीनं नाव लोकांना बदलायचे आहे. इथून माझं बदलायचं वेळ, त्याला जबाबदार धनंजय मुंडे आणि त्याची टोळी, दुसरं कोणी नाही. आडनाव बदलायची वेळ आली.
बदललं नाही, आडनाव काढून टाकलं पोलिसांनी, फक्त नावानुसार आणि ओळखलं. मग आता ते बदलच म्हणजे त्या थोडक्यात. स्वतःची ओळख काढलं. मिटवली मला. नाही त्या दादा शेवटी काय आहे की शेवटी त्याचा अर्थ तोच होतो. तुम्ही पहिले क्लिअर येत होते, मग तुम्हाला आता झाकून यायला लागलं, हे म्हणजे पट्टी लावून यायला लागली, मला पहिले पट्टी लावून यायला लागली, हे चांगलं नाही. हे सत्य सामाजिक स्वास्थ्य बिघडवण्याचं काम धनंजय मुंडे त्याच्या टोळीने केलं. आता होतच नव्हतं, इथून मग काय नावं नव्हते का? हे संतोष भाईचं प्रकरण झाल्यापासूनच झालंय. कारण हे प्युअर किचकट त्याची टोळी जातीवाद करते, प्युअर आणि किचकट जातीवाद करते त्याची टोळी. त्याच्या टोळीत काही पोलीस अधिकारी आहेत, कळ्यापुरं येतं, काही कार्यकर्ते येतात. ते काय करते, रस्त्याने चालले की लोकांना कट आणणार मोटरसायकल, फोर व्हीलर गाडी आड्या खेड्या चालविणार, अशी आडव्या खेड्या चालविणार आणि केस उभा करणार, केस शेजणार आणि लोकांना घालणार, शिवाय 10 रुपयानं सार्वजनिक ठिकाणी शेजणार, गावात चौवाटीवर शिवाय देणार, हॉटेल पुढे शेजणार. ही त्यांची पद्धत. शाळेत पोरं सुद्धा काढते तो. ते जे चांगलं केलं की वाईट केलं याच्यातनं फायदा नाही, वाईट चांगला नाही, अजिबात चांगला. सामाजिक सुधारणा होण्यात मदत होणार नाही. आता 8-9 मिनिट मदत झालं होतं, मग उद्या म्हणतात माणसंच मिटा. ही कोणती पद्धती? तुम्हाला नीट वागावं लागेल, तुम्हाला जातीवाद थोडा कमी करावा लागेल. तुम्ही जातीवादच इतका करता, तुमच्या माणसं निवडून आली का मग लय चांगली, तुमच्या पडली लगेच वाईट. ज्याच्यात तुम्ही आरक्षण घेता तेव्हा तुम्हाला गोड लागतं, दुसऱ्यांना मागितलं की लगेच विरोधात मोर्चे काढायची, म्हणजे जातीवाद तुम्हीच करणार, तुम्हीच भाषा करणार, पेटून द्या, हाना मारा तोडा कोयते काढा, तुम्हीच भाषा करणार, मोर्चे आमच्या विरोधात तुम्हीच करणार, जातीवाद तुम्ही करणार, लोटणार आमच्यावर. म्हणजे हे जे आहे ना, तुम्हाला बदल करावा लागेल. पडत असतो, येत असतो, ही बदल तुम्हाला करावा लागेल. तुमच्या हातात चुकले आहे. आरोपीच्या बाजूने मोर्चे नाही काढायची, रस्ता रोको नाही करायचे, त्यांचं समर्थन नाही करायचं, हे तुम्हालाच करावं लागणार. कारण तुम्हीच करता, मग लोक सावध होते. त्यामुळे पुढच्या काळात सामान्य प्रश्नासाठी लोकांनी आपल्या एका बाजूला राहा. माझं ठासून आणि ठामपणे राज्यातल्या मराठ्यांना सांगणं आहे की इथून पुढच्या काळात हे असेच प्रकरण खेळत राहणार. एखादं प्रकरण जर जिरवायचं असलं तर आपल्या बाजूनं मग कोणीही उभा राहणार नाही. त्याच्यासाठी आपण गोरगरीब गरजवंत मराठ्यांनी एका बाजूने उभा राहत जायचं. ही नेता आले काय गेले काय, यांचे किती प्रकरण निघले काय, काय झाले काय, त्यांचं ते बघून घेतील. इथून पुढे आपण एका बाजून राहा. जे जातीयवादी पोलीस आहेत तिथे, त्याच्यावर अनेकांवर ठपका बसलेला आहे. हे नाव त्यांचं सिंगल ठेवल्यामुळं ते अधिक वाढेल, त्यांचा आतून जातीवाद का कमी होईल, काय नेमकं त्याच्याबद्दल तुम्हाला वाटतं? हे बघा, हे व्हायलाच ना. कोणाचं आडनाव मिटवायचं आणि मग दुनियात चालायचं म्हणल्यावर मागण्या बदलत चालल्या, लोकांच्या सुद्धा मागण्या बदलत चालल्या. धनंजय मुंडेच्या टोळीचा सफाया करा फडणवीस साहेब, हे एकदम बेस्ट. जमिनीमध्ये टाकली की जातीवाद बंद झाला. पाटील साहेब, हे सरळ दिसतंय की आडनाव लपून काम करा हा आदेश सरकारने दिलेला आहे. त्याचा अर्थ सरळ सरकार हातबल झालेलं आहे. बीडमध्ये सरकारला काहीच करता येत नाही. सरकार याच्यामध्ये अपयशी झालं. नाही, हातबल नाही झाला. त्यांना तो गुंडाचा दहशतवाद धनंजय मुंडेचा तसाच ठेवायचा. आडनाव काढा पण त्याला जेलात नाही टाकणार, गोरगरीब नेऊन टाकणार. संतोष भाईचे आरोपी नाही पकडले नाही, सूर्यवंशीचे नाही पकडले नाही, सोमनाथ सूर्यवंशी यांना तो जातीवाद तसा ठेवायचा जाणून बुजून सरकारला. म्हणजे हमेशा धुसफूस राहिली पाहिजे. मग जर धनंजय मुंडे वाचतोय त्याचे 100-150 आरोपी होणारे वाचतात. गुंडाची टोळी वाचण्याचं काम सरकार करत आहे. त्यामुळे सरकारने काय करायला पाहिजे, ते असले चाळे खेळण्यापेक्षा यामध्ये टाका ना. आता पुन्हा प्रश्न विचारणार नाही. तेवढ्या त्या जे नेम प्लेट जे आहे त्याच्यावर फक्त नाव आहे, त्याच्यावर जरा तुम्ही सविस्तर तुम्हीच जरा सांगा आम्हाला. ते मला वाटतं योग्य नाही. हे तुम्ही आडनाव मिटू शकत नाहीत कोणाची, आणि मिटू पण नाही. तुम्ही जर आडनाव मिटून असा जातीवाद कमी करायचा प्रयत्न करत असतात तर हे तुमचं सातचूक आहे. तुम्ही कायद्याचं उल्लंघन स्वतः सरकार असून करायला लागला. लोकांना कायदा शिकवता आणि कायद्याचं उल्लंघन करायला लागला. त्याला एकच पर्याय आहे, धनंजय मुंडेची असणारी टोळी विरोध म्हणून विरोध करत नाही, ती गुंड टोळी सगळीमध्ये टाका तुम्ही. कारण ती टोळी मोठी आहे, त्याला आरोपी करा पोलिसासहित. तुम्ही अशी आडनावं बदलू नका. कोणाचे आडनाव काढून टाकले जातीवाद वाढणार आहे, कमी होणार नाही. याचा अर्थ पुन्हा असा होतो की सरकारला जातीवाद कमी होऊ द्यायचा नाही. सरकारच याला जबाबदार, सरकारच जबाबदार, दुसरं कोणीही जबाबदार नाही. कारण जी खंडणी मागणारी, पूर्ण करणारी, छेडछाडी करणारी ही टोळी
यांना संपवायचं असेल तुम्हाला तर तुम्हाला यांना आरोपी करावा लागणार. असं आड नावाने जातीवाद कमी काढल्याने कमी अजिबात होणार नाही, उलट तो जास्त वाढत. त्यासाठी पोसू नका. फडणवीस साहेबांनी जातीवाद पोसू नये, स्पष्टपणानं भूमिका घ्यावा. धनंजय मुंडे 302 मध्ये, बाकीचे 6 आरोपी आणि त्यांना दनमध्ये टाकून द्यावा. कोणाचाही विचार करू नये. एवढाच एक बेस्ट पर्याय. बोलून द्या. हे राहू दे ना. आज शिवराय हो रोल मुख्यमंत्री फडणवीस साहेबांना सांगतो, दिलेल्या शब्दाप्रमाणे 8 मागण्यापैकी 4 तात्काळ करण्याचं आपण कबूल केलेलं आहे. त्याप्रमाणे हैदराबादचं गॅजेटियर आणि सातारा संस्थान आणि बॉम्बे गव्हर्नमेंटचं तातडीनं याच अधिवेशनात त्याची अंमलबजावणी करा. हे तो मला वारंवार विनंती करतो आणि अधिवेशनापर्यंत संपेपर्यंत मी विनंती करत राहणार आहे. मराठा समाजाच्या 7 करोड मराठीचे होते. शिंदे साहेबांच्या समितीला मुदतवाढ दिली, परंतु शिंदे समिती काम करत नाही आणि आम्हाला दिसतही नाही. किती नोंदी शोधल्या, मुदतवाढ दिल्यापासून किती प्रमाणपत्र दिले, व्हॅलिडिटी किती दिल्या, कक्ष कुठं कुठं वारायला ते दिसत नाहीये. त्याला मनुष्यबळ दिलंय का, मूललिपी अभ्यासक दिले का, तर अजिबात नाही. हे तातडीनं काम करावं. विशेष आंतरवालीसह राज्यातल्या सगळ्या मागं घ्यायच्या सरसकट आपण कबूल केलेलं आहे. त्यातही आणखी काहीच झालेलं नाही. या अधिवेशनात मुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी या सगळ्या मागण्यांची अंमलबजावणी करावी. राहिलेल्या 4 मागण्यासाठी म्हणजे सगळी सोयरीची अंमलबजावणी मराठा आणि कुणबी एकच आहे 83 क्रमांकाला. त्या अध्यादेश काढायसाठी आपण 3 महिन्याचा वेळ घेतलेला आहे. 2 महिने किंवा 3 महिने असा शब्द वापरलेला आहे. त्यामुळे त्या 4 खरल्यात ह्या तातडीनं याच अधिवेशनात त्याची अंमलबजावणी करा ही सरकारला विनंती आहे. विशेष करून महाराष्ट्रातल्या सगळ्या आमदारांना आणि मंत्र्यांना विनंती की हा मुद्दा अधिवेशनात घेऊन आपण सगळ्यांनी आवाज उठवावा आणि अंमलबजावणी करून घ्यावी. विशेष करून मराठ्याच्या आमदारांना आणि मंत्र्यांना विनंती की मराठा आरक्षणाचा विषय आणि 3ही गॅजेटियर आणि शिंदे समिती आणि महाराष्ट्रातल्या सरसकट केसेस याबाबत सगळ्या आमदारांनी मंत्र्यांनी आवाज उठवावा. मुद्दा अधिवेशनात घ्या आणि अंमलबजावणी सरकारला करायला लावा. आमदार आणि मंत्री जर बोलताना दिसले नाही तर राज्यातल्या मराठ्यांनी तुम्हाला मतं दिलेली, मताशिवाय तुमचं सरकार आलेलं नाही. फडणवीस साहेबांचं सरकार मराठ्यांनी आणलेलं आहे. मराठ्यांच्या मताशिवाय या राज्यात कोणाची सत्ता येऊ शकत नाही. जर आमदारांनी आणि मंत्र्यांनी प्रश्न विचारले नाही, उपस्थित केला नाही आरक्षणाचा आणि गॅजेटियर पासून सगळ्या केसेस शिंदे समिती ही जर या अधिवेशनात याची अंमलबजावणी झाली नाही आणि तुम्ही मुद्दा घेतला नाही आमदारांनी मंत्र्यांनी मराठीचा, तर गावाकडे आल्यावर लोक तुम्हाला विचारणार आहेत, तुम्हाला मोठं करण्यासाठी आम्ही मतं केली, पण आमचे लेकरं मोठं करण्यासाठी तुम्ही मराठा आरक्षणाचा गॅजेटियरचा का मुद्दा घेतला नाही, केसेसचा का मुद्दा घेतला नाही. तुमचे लेकरं मोठे आम्ही केले, आमचे लेकरं आमदार आणि मंत्री तुम्हाला मोठे हो वाटत नाहीत का, हे प्रश्न तुम्हाला विचारले जाणार आहेत. त्यामुळे सगळ्यांना विनंती, आमदार आणि मंत्र्यांना, मराठा आरक्षणाचा मुद्दा लावून धरा. नसता तुम्हाला सुद्धा मराठ्यांच्या रोषाला सामोरं अधिवेशन संपल्याच्या नंतर जावं लागणार. धन्यवाद. नाही, तुम्ही आता म्हटले की मुद्दा लावून धरत नाही, मात्र दुसरीकडे कामदारांनी आरोप केला की विधानसभेत प्रश्न लावण्यासाठी एजंटकडून पैशांचा व्यवहार सुरू आहे, म्हणजे मुद्दे लावण्यासाठी उचलण्यासाठी. मला ते आपलं माहिती नाही त्यांचं काय आहे, पण पुण्याच्या तुमच्या प्रश्नाला धरून सांगतो की हैदराबादचं गॅजेटियर, सातारा संस्थांचं आणि बॉम्बे गव्हर्नमेंटचं गॅजेटियर, महाराष्ट्रातल्या आंतरवाली सरसकट केस शिंदे समिती याच्या 4ची अंमलबजावणी करायची ठरली. ती तातडीनं मराठा आमदारांनी आणि मंत्र्यांनी लावून धरून करावी. तुमचे लेकरं आणि तुमचा सन्मान वाढायसाठी मराठ्यांनी तुमच्या डोक्यावर गुलाल टाकल्या. तुम्ही जर मराठ्यांच्या पोराला आरक्षण मिळू दिलं नाही तर मग मात्र तुम्हाला मराठ्यांच्या रोषाला, आमदाराला आणि मंत्र्याला सामोरं जावं लागणार आहे. लोक गोरगरीब तुम्हाला प्रश्न विचारणार आहेत. तुमच्यावर गुलाल आम्ही टाकला, तुमचा सन्मान वाढीला, आमच्या लेकराला आरक्षण लागतंय अधिकारी आणि शिक्षणात जाण्यासाठी, तुम्ही का प्रश्न विचारले याच्यावर ठासून तुमच्या मागं मराठी लागणार आहे. मुद्दा घेऊन अंमलबजावणीसाठी सगळ्या आमदार मंत्र्यांनी याच अधिवेशनात आवाज उठवावा ही विनंती. धन्यवाद. बंद करू. दादा मेरा बूम बंद कर दो. आता इथूनच मॅच हो ना.